श्रीनिवास वनगा यांना एकनाथ शिंदे साहेबांनी तिकीट दिलं नाही. शिंदे साहेबांना कदाचित कळत असेल कोण निवडून येऊ शकतो, कोण निवडून येईल. बऱ्याच त्यांच्याही वाटाघाटी सुरू होत्या. बऱ्याच लोकांना सेटलमेंट करायची होती. पण ज्या 40 आमदारांनी शिंदे साहेबांना साथ दिली, खरं तर शिंदे साहेबांनी त्यांच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे होतं, त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. पण वनगा त्याच्यामध्ये बसतच नव्हते. वनगांनी तर ज्या पद्धतीचं म्हणजे शिंदे साहेबांच्या जीवावर काहीच काम केलं नाही, म्हणून कदाचित वनगांना उमेदवारी दिली नसेल. वनगांना उमेदवारी दिली नाही म्हणून आता बायको लेकरांसोबत ढसाढसा रडू लागले. हा 100% राजकीय नाटकं आहेत. रडक्या आमदाराला तिकीट देण्यापेक्षा दुसऱ्याला दिलेला हरकत नाही असं शिंदे साहेबांना वाटत असेल. परंतु महाराष्ट्रात काय काय घडतंय, महाराष्ट्रात रडके आमदार असतील, स्वार्थासाठी पळून जाणारे आता स्वार्थासाठीच रडत असतील, तर हा शुद्ध ढोंगीपणा आहे असं म्हणायला हरकत नाही. काय वनगा साहेब, ज्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी करून तुम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेला, अहो नुसतं गुवाहाटीला गेला नाहीत तर काय डोंगर, काय झाडी, काय हॉटेल करणाऱ्या लोकांसोबत टेबलावर नाचत होता. का हो श्रीनिवास वनगा साहेब, तुम्ही आमदार म्हणून पळून गेला होता, त्यावेळेस तुम्हाला ढसाढसा रडता आलं नाही. त्यावेळेस तुम्ही उद्धव ठाकरेंनी तुम्हाला उमेदवारी दिली होती म्हणून तुम्हाला रडता आलं नाही. वनगा साहेब, आता फक्त तुमच्या कर्तृत्वाचं किंवा इतर गोष्टीचं, जात धर्माचं भांडवल दाखवून तुम्हाला प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून ढसाढसा रडता येतं. जशी त्या शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत नाही म्हणलं तरी गद्दारी केली, बंडखोरी केली पक्षासोबत, तशी तुम्ही पण केली होती ना. पण ज्यावेळेस तुमची गरज संपली, आणि असं म्हणतात गरज सरल्यानंतर वैद्य जरी असला आणि तो जर कामाचा नसेल तर वैद्य मेला तरी चालेल, परंतु आपण मात्र ओके मध्ये राहायचं, हा निसर्गाचा नियम आहे. म्हणच आहे तशी, गरज सरो आणि वैद्य मरो. मग तुमची तर आता गरजच नाही, कारण नव्याने विधानसभेची 2024ची निवडणूक लागली. वनगा, ढसाढसा रडण्यापेक्षा तुम्हाला आता उद्धव ठाकरे देव वाटायला लागले. कारण उद्धव ठाकरेंनी तुम्हाला संधी दिली होती, आमदार केलं होतं, त्या ठाकरेंचे उपकार होते. पण तुम्हाला शिंदे साहेब जवळचे वाटले. शिंदे साहेबांच्या सोबत गेल्यामुळं, शिंदे साहेबांसोबत जवळीक केल्यामुळं तुम्हाला कदाचित फार गोड वाटत होतं, टेबलावर कच्चून नाचत होतात, आणि आता बायकोला पुढं करून रडताय. तुम्ही 24 तासापासून गायब होताय, तुम्ही नॉट रिचेबल होताय. असला रडीचा डाव का श्रीनिवास वनगा आमदार साहेब करताय, याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, रडक्या आमदाराबद्दल आपण चर्चा केली पाहिजे, कारण तो काय स्वाभिमानी नाहीये, तो निवडून येणारा सुद्धा नाहीये. शिंदे साहेबांनी सांगितलंय तुमचा परफॉर्मन्स 0 आहे, तुम्ही निवडून येण्याच्या पात्रतेचेच नाहीत म्हणून उमेदवारी दिली नाही. तर तुम्हाला ढसढसं रडू यायला लागलं, नॉट रिचेबल होत आहे, तुम्हाला मानसिक त्रास होतोय. फक्त कल्पना करा त्या ठाकरेंना, त्या शिवसैनिकाला, त्या ठाकरे परिवाराला, आणि ते पण जाऊ द्या, महाराष्ट्राला काय वाटलं असेल ज्यावेळेस तुम्ही 40 आमदारांनी महाराष्ट्रासोबत प्रतारणा केली होती, त्या मतदारसंघासोबत, त्या मतदारांसोबत आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसोबत. याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, पाणी तापलं जातंय, मग ते विधानसभेचं असेल, मतदारांचं असेल किंवा स्वाभिमानाचं असेल, आपण त्याच्यावर बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त चर्चा करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपल्या लाडक्या या यूट्यूब चॅनलच्या सोबत राहा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. श्रीनिवास जे वनगा
आदिवासी पट्ट्यातून निवडून येतात. जे वनगा शिवसेनेनी जबाबदारी दिल्यामुळं निवडून आले, ते वनगा उद्धव ठाकरेंना सोडून गेले. हरकत नाही, उद्धव ठाकरेंना लोक कदाचित सांभाळता येत नसतील, पण तुम्ही तर 40 लोक निघून गेला त्यांच्यापासून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. शिंदे साहेबांना भले पक्ष फोडायची इच्छा असो किंवा नसो, त्यांनी ज्या तडजोडीसाठी हे सगळं केलं ते माननीय भाजपच्या 105 आमदाराचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीस नावाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात काय राजकीय गोंधळ घातला उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते सुद्धा जाहीर सांगतात. फडणवीस साहेबांनी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं, मी राष्ट्रवादी सोबत सलगी करणार नाही, मी अजित पवारांना सोबत घेणार नाही, पक्षात घेणार नाही किंवा सरकार स्थापन करणार नाही. नाही 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 ओरडून सांगितलं. त्याच्यानंतर 8-15 दिवसात मोदी साहेबांनी 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप त्याच अजित पवारांवर केला. परंतु तेच अजितदादा स्वतःच्या चुलत्याची राष्ट्रवादी फोडून ते सुद्धा भाजप सोबत आले. असं शिंदे साहेबांनी अगोदर केलं होतं. उद्धव ठाकरेंना सत्तेत नकोय, त्यांनी भाजप सोबत विश्वासघात करून महाविकास आघाडी सोबत संधान बांधलंय आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन आलंय. आमच्याकडे एवढे 105 आमदार असताना सुद्धा बहुमतापासून आम्हाला दूर लोटलं. म्हणून बदला घेण्यासाठी कोणतरी असंतुष्ट कुठेतरी असतो, त्या असंतुष्ट व्यक्तीला हेरून त्यांनी बरोबर जो काही राजकीय गेम साधायचा होता तो साध्य केला आणि 105 आमदाराच्या भरोश्यावर 40 आमदार पळवण्याचं दिल्लीच्या आशीर्वादाने जे कृत्य झालं ते फार मोठी सेटिंग होती. उद्धव ठाकरेंना पण ते कळालं नाही. काय चाललंय उद्धव ठाकरे समजू शकले नाहीत. एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण बदललं आणि त्याच वेळेस श्रीनिवास वनगा, एकनाथ शिंदे साहेब आणि मग त्यांचे सगळे इतर 38 असे 40 लोक, काही अपक्ष असे मिळून गुवाहाटीला गेले. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला गेला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय व्हावं लागलं. काळ संकटाचा होता महाराष्ट्र देशाला आणि जगाला सुद्धा, महामारीचा होता. तशा काळात सुद्धा जे जे काही महाराष्ट्रासाठी करता येत होतं ते सगळ्यांनी केलेलं आहे. मी असं म्हणणार नाही कुणी केलं नाही, पण त्याच दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदावरून पायउतार केला आणि बरेच आरोप करण्यात आले. माझं कुटुंब माझी जबाबदारी, प्रत्येकाला जो संदेश दिला होता, बरोबर ह्या 40 आमदारांनी उलट केलं. माझे आमदार आणि माझी पळण्याची जबाबदारी हे बरोबर शिंदे साहेबांनी केलं असल्यामुळं सगळा घोळ झाला आणि तिथंच त्या ठिकाणी गुवाहाटीच्या याच्यामध्ये घोडं न्हालं गेलं. आज महाराष्ट्रात काय झालं? हेच वनगा टेबलवर नाचत होते, हेच वनगा आनंद उत्सव साजरा करत होते गुवाहाटीत, आमदार होते म्हणून ना. आणि ज्या वेळेस उद्धव ठाकरेंनी विश्वास दिला होता त्यावेळेस हसत होते. श्रीनिवास वनगा यांना एकनाथ शिंदे साहेबांनी तिकीट दिलं नाही. शिंदे साहेबांना कदाचित कळत असेल कोण निवडून येऊ शकतो, कोण निवडून येईल. बऱ्याच त्यांच्याही वाटाघाटी सुरू होत्या. बऱ्याच लोकांना सेटलमेंट करायची होती. पण ज्या 40 आमदारांनी शिंदे साहेबांना साथ दिली, ज्या 40 आमदारांनी साथ दिली, खरं तर शिंदे साहेबांनी त्यांच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे होतं, त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं. पण वनगा त्याच्यामध्ये बसतच नव्हते. वनगांनी तर ज्या पद्धतीचं म्हणजे शिंदे साहेबांच्या जीवावर काहीच काम केलं नाही, म्हणून कदाचित वनगांना उमेदवारी दिली नसेल. वनगांना उमेदवारी दिली नाही म्हणून आता बायको लेकरांसोबत ढसाढसा रडू लागले. हा 100% राजकीय नाटकं आहेत. राडक्या आमदाराला तिकीट देण्यापेक्षा दुसऱ्याला दिलेला हरकत नाही असं शिंदे साहेबांना वाटत असेल. परंतु महाराष्ट्रात काय काय घडतंय, महाराष्ट्रात रडके आमदार असतील, स्वार्थासाठी पळून जाणारे आता स्वार्थासाठीच रडत असतील, तर हा शुद्ध ढोंगीपणा आहे असं म्हणायला हरकत नाही. खरं आहे की नाही? मी बोलत असेल तर जास्तीत जास्त समजून घ्या. मी खरं बोलत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आपलं त्यांच्या मतदारसंघात, कोकणात, महाराष्ट्रात, मुंबईत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची व्यवस्था करा. धन्यवाद. सबस्क्राईब करा. संतोष शिंदे. धन्यवाद. महाराष्ट्र.